सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नमस्कार. आज आपण इथे हॉस्पिटल इन्स्पेक्शन .in मध्ये इन्स्पेक्शन कसे असाइन करायचे त्याचा एक डेमो व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम लॉग इन करूया. तिथे लॉग इन केल्यावर आपल्या समोर अशी स्क्रीन तुम्हाला डिस्प्ले होते. ओके, इथे तुम्ही कोणाकोणाला काय असाइन केलेलं आहे ते सर्व इथे आपल्याला दिसतंय. आणि समजा आपल्याला एखादं असाइन केलेलं इन्स्पेक्शन तुम्हाला वाटतंय की चुकीचं केलेलं आहे, ते मला परत काढायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही इथे काढून शकता. असाइन इन्स्पेक्शन मध्ये जाऊन परत तेच सिलेक्ट करून, जसं की माझं कोल्हापूरला मला असं वाटतं की एक इन्स्पेक्शन माझ्याकडनं चुकीने असाइन झालेलं आहे आजरा तालुक्यातलं, आणि ते तिथल्या THO मी चुकीने असाइन केलेलं आहे. हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलला मी चेक करतो, इथे THO सिलेक्ट करतो आणि इथे जे टेस्टिंगला मी केलेलं आहे त्यांना सर्च करून मी इथे इथला टिक काढला आणि असाइन बटन परत दाबलं तर त्यांना ते असाइन केलेलं इन्स्पेक्शन निघून जातं. जर माझ्याकडनं चुकीने झालेलं असेल तर आपण अशा प्रोसिजरने त्यांना इन्स्पेक्शन परत असाइन किंवा सिलेक्ट करू शकतो. आता इन्स्पेक्शन कसं असाइन करायचं ते आपण बघूया. आता आपल्याला पहिले असाइन इन्स्पेक्शन मध्ये जायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिले ज्या डिस्ट्रिक्ट मधले हॉस्पिटल्स किंवा PSC किंवा SC जे काही आहेत ते आपल्याला असाइन करायचे आहेत ते आपल्याला तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या सर्कलच्या अंडर जो डिस्ट्रिक्ट येतो तो डिस्ट्रिक्ट मी तिथे सिलेक्ट केला. आता त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट मधला जो तालुका आहे, पर्टिक्युलर तालुक्यातले जर आपल्याला हॉस्पिटल्स PSC SC हवे असतील तर आपण इथे तालुक्याला टिक करणार आणि इथून तो तालुका सिलेक्ट करणार. जर मला त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट मधले सर्वच तालुक्यातले हॉस्पिटल SC PSC हवे असतील तर मी ह्या तालुक्याला इथे टिक करणार नाही, तो टिक मी काढून टाकेल. पण मला आता पर्टिक्युलर आजरा तालुक्यातलंच एक हॉस्पिटल पर्टिक्युलर THO ला असाइन करायचं आहे, तर मी इथे, कारण की त्याच्याने माझी सर्च लिस्ट छोटी होऊन जाते आणि मला असाइन करायला सोपं होऊन जातं, म्हणून मी इथे तालुका टिक करून आजरा तालुका सिलेक्ट केला. आता याच्यातलं पण मला अजून एक फिल्टर करता येतं की मला हॉस्पिटल्स पाहिजे की PSC पाहिजे की SC पाहिजे. याच्यातनं मी हॉस्पिटल सिलेक्ट करून जर हेल्थ केअर टाईपला टिक केलं चेकबॉक्सला तर मला फक्त हॉस्पिटलच दिसते. मी इथून PSC सिलेक्ट करून सर्च बटन दाबलं तर तिथले जे PSC असतील तेच मला दिसतील. ओके, पण मला समजा सर्व पाहिजे असतील तर मी इथे हेल्थ केअरचा टिक काढून इथे सर्च दाबलं तर जेवढे काय तिथले हॉस्पिटल्स PSC SC जे काय आहेत आजरा तालुक्यातले, कोल्हापूर जिल्ह्यातले, ते सर्व मला शो होतील. पण मला मला एवढी लिस्ट नकोय. मला पर्टिक्युलर हॉस्पिटल माहिती आहे, मला PSC SC माहित आहे, जे मला ते असाइन करायचंय ते ह्या तालुक्यातलं आहे आणि ते हॉस्पिटल आहे की PSC आहे SC आहे हे जर मला माहित आहे तर मी पर्टिक्युलर क्रायटेरिया सिलेक्ट करून केलं तर मला लिस्ट छोटी होते आणि माझं काम अजून सोपं होतं. म्हणून मी काय करणार, जसं मी इथं तालुक्याला टिक केलं आहे तसं इथं हेल्थ केअर टाईपला पण टिक करणार आणि इथं हॉस्पिटल सिलेक्ट करणार. ओके, त्याच्यानंतर मला कोणाला असाइन करायचं आहे इन्स्पेक्शन तर मी ते ह्या लिस्ट मधनं सिलेक्ट करणार. आता इथे DD इन्स्पेक्शन असाइन करता आहे तर ते स्वतःला सुद्धा इन्स्पेक्शन असाइन करू शकतात. जसं मी इथे DD सिलेक्ट केलं. ओके, तर पर्टिक्युलर तालुक्याचं टिक काढूनच आपल्याला DD इथे असाइन करावे लागतील. तरच त्या DDचं नाव येईल आणि त्यांना मी स्वतःला पण असाइन करू शकतो. ओके, इथे सेम प्रोसिजर असते. इथून मी ते जसं जसं टिक करणार तसं तसं त्यांना इन्स्पेक्शन असाइन होतील. आपल्याला त्यांना करायचं नाही, आपण एक डेमो बघतोय म्हणून आपण काय करतो, मी एक जो डेमो क्रिएट केलेला आहे THO त्यांना मी इथे हॉस्पिटल मला असाइन करायचं आहे तर मी इथे हॉस्पिटल आजरा तालुक्यातलं मी असाइन करतोय. ओके, इथे टेस्टिंग आणि मी इथे सर्च बटन दाबल्यावर मला जे मी टेस्टिंग क्रिएट केले जे असाइन करायचे त्याला मी इथे क्लिक करणार आणि असाइन बटन दाबणार. एवढं सोपं आहे हे. ओके, एवढं सिंपल पद्धत आहे. आता मी हे इन्स्पेक्शन असाइन केलेलं कुठे आहे ते मी माझ्या डॅशबोर्डवर सुद्धा बघू शकतो. इथे मी डॅशबोर्डला गेलो तर डॅशबोर्डला इथे मला दिसेल, समजा मला कोणतं हॉस्पिटल असाइन केलं आहे ते इथे लगेच मला दिसेल टेस्टिंग वगैरे. त्याच्यानंतर मला कोणाकोणाला हॉस्पिटल असाइन केलेले आहेत ते जर बघायचं असेल तर वरती माझी व्हिजिटिंग ऑफिसर्सची लिस्ट असते. जसं की मला माहिती मी THO ला असेल तर मी इथं THO ला क्लिक करतो. ओके, तर पर्टिक्युलर THO वाईज सुद्धा पण आपल्याला लिस्ट मिळू शकते. जसं की मला कोल्हापूर मधले बघायचे तर मी कोल्हापूर मधले पण बघू शकतो. ओके,
ओके, ही लिस्ट तुमच्या समोर येऊन जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर बहुतेक ते THO आहे, तर टेस्टिंग THO यांना एक हॉस्पिटल असाइन केलेलं आपल्याला दिसतं आहे. ओके, अशा प्रकारे एकदम सोपं आहे हॉस्पिटल असाइन करणं. धन्यवाद.